नमस्कार मंडळी, वंदना किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. बऱ्याचदा श्रावण महिन्यामध्ये देवांना नैवेद्य दाखवला जातो. तर आज आपण फक्त 2 वाट्या गव्हाच्या पिठापासून तोंडामध्ये टाकताच विरघळणारा दाणेदार पदार्थ बनवतोय. बाप्पांना आवडणारा, त्याचप्रमाणे महादेवांना अतिशय प्रिय असा हा पदार्थ बनवणे अतिशय सोपा आहे. तुम्ही जरी नवशिके असाल तरी देखील पहिल्याच प्रयत्नात बनवू शकाल. मग काय, रेसिपी संपूर्ण बघायची आहे. चला तर मग वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथं मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता हे पीठ न चाळताच घेतलंय. आपण आता एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया. त्यानंतर अर्धी वाटी यामध्ये आपल्याला बारीक रवा घालायचा आहे. त्यानंतर 2 चमचे साजूक तुपाचं मोहन यामध्ये घालूया. आता हे घातलेलं तुपाचं मोहन पिठाला छान असं चोळून लावून घ्यायचं आहे. त्याला चांगलं आपण मिक्स करून घेऊया. हे बघा, अशा पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे तुपाचं मोहन पिठाला मी छान असं चोळून लावून घेतलेलं आहे. हे बघा, पिठाची मस्त अशी मूठही वळली जातीये. आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि याचा घट्ट सरगोळा मळून घ्यायचा आहे. तर इथे मी पाणी घालतेय. तुम्ही पाण्याऐवजी दुधाचा सुद्धा वापर करू शकता. पाणी आपल्याला अगदी थोडं करूनच घालायचं आहे. याला चांगलं मळून घेऊया. चला, इथे तुम्ही बघू शकता आपला हा घट्ट गोळा मळून झालेला आहे. हे बघा, इतका घट्ट मी मळून घेतलेला आहे. आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि हे पीठ आपल्याला 10 मिनिटं चांगलं मुरू द्यायचं आहे. इथे 10 मिनिटं झालेली आहेत आणि आपलं पीठही चांगलं मुरलेलं आहे. आता यामधला एक छोटासा उंडा आपल्याला काढून घ्यायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने आणि हातावर याचा आपल्याला असा पद्धतीने मुटका करून घ्यायचा आहे. हे बघा, इथे तुम्ही बघू शकता आपला हा मुटका बनवून तयार झालेला आहे. आता अशाच पद्धतीने आपण सगळे मुटके तयार करून घेऊया. तर इथे बघा, सगळे मुटके आपले बनवून तयार झालेले आहेत. आपण आता हे मुटके तळून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये मी तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे. आता तेलाऐवजी तुम्ही तुपाचा सुद्धा इथे वापर करू शकता. तेल आपल्याला खूप जास्त गरम करून घ्यायचं नाहीये. तर थोडं गरम झालं की यामध्ये आपण थोडे मुटके सोडून घेऊया. इथे आपले मुटके तेलामध्ये सोडून झाल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला एकदम लो करायची आहे आणि लो फ्लेमवरती हे मुटके मस्त असे बदामी रंगावरती खरपूस तळून घ्यायचे. तर इथे तुम्ही बघू शकताय मंद आचेवरती हे मुटके मी चांगले खरपूस तळून घेतलेले आहेत. हे बघा, आपण आता हे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया. अशाच पद्धतीने राहिलेले मुटके देखील तळून घेऊया. मुटके आपले थोडेसे कोमट झाले की हे मुटके आपल्याला अशा पद्धतीने तोडून घ्यायचे आहेत. हे बघा, छान असे कुस्करून घेऊया. इथे तुम्ही बघू शकताय मुटक्यांना मस्त असं मी चुरून घेतलेलं आहे. तर आपले हे मुटके आतपर्यंत छान असे तळले गेलेले आहेत. कुठेही कच्चे राहिलेले नाही आहेत. हे बघा, आपण आता हे मिक्सरला बारीक असे फिरून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकताय आपल्या ह्या मुटक्यांचा मस्त असा बारीक चुरमा बनून तयार झालेला आहे. हे बघा, आपण आता हा काढून घेऊया आणि राहिलेले मुटके देखील असेच फिरून घेऊया. तर इथे आपला मस्त असा बारीक चुरमा बनवून तयार झालेला आहे. हे बघा, आता यामध्ये आपण काही साहित्य घालूया. तर अर्धी वाटी यामध्ये आपण डेसिकेटेड कोकोनट घालूया. त्यानंतर थोडेसे बदामाचे काप घालायचे. अर्धा चमचा वेलची पूड,
त्यानंतर थोडंसं जायफळ यामध्ये आपण किसून घालूया. आता हे सगळं साहित्य आपण चांगलं एकजीव करून घेऊया. त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे आपल्याला सगळं साहित्य छान असं मिक्स करून झालेलं आहे. आपण आता गुळाचा पाक तयार करून घेऊया. त्यासाठी गॅसवरती कढई ठेवून घेतलेली आहे. आता ह्या कढईमध्ये आपल्याला 2 मोठे चमचे साजूक तूप घालायचं आहे. त्यानंतर 1 वाटी बारीक चिरलेला गूळ यामध्ये घालूया. आता हा गूळ ना आपल्याला तुपामध्ये चांगला वितळून घ्यायचा आहे. त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय गूळ आपला पूर्णपणे वितळलेला आहे. हे बघा. तर इथे आपला हा पाक बनून तयार झालेला आहे. आपण आता हा चुरम्यामध्ये काढून घेऊया. आता चमच्याच्या साहाय्याने चुरम्यामध्ये हा पाक चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. तर इथे आपला हा गुळाचा पाक ना चुरम्यामध्ये चांगला मिक्स करून झालेला आहे. तर आपलं हे लाडूचं मिश्रण बनून तयार झालेलं आहे. आपण आता लाडू वळायला घेऊया. तर इथे आपला मस्त असा गोल गरगरीत लाडू वळून झालेला आहे. आता हा लाडू ना आपल्याला खसखशीमध्ये घोळवून घ्यायचा आहे. आता अशाच पद्धतीने आपण सगळे लाडू वळून घेऊया. तोंडामध्ये टाकताच विरघळणारे अतिशय पौष्टिक असे चुरमा लाडू बनून तयार झालेले आहेत. चवीला एकच नंबर लागतात. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे. नक्की करून बघा. तर मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी? आवडली आहे का तुम्हाला? रेसिपी आवडली असेल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी वंदना किचन मराठीला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.